आज या ठिकाणी हा जो कुत्रा आहे हा आलेला आहे, हा एकदम ब्लॅक कुत्रा आहे, काळा कुत्रा आहे. आणि अशी मान्यता आहे की काळ्या कुत्र्याला जर तुम्ही शनिवारी अन्न दिलं, काही खाऊ घातलं तर बराच फायदा होत असतो. तुम्ही बघू शकता हा एकदम ब्लॅक कलरचा कुत्रा आहे, काळा कलरचा कुत्रा आहे. आणि तो या ठिकाणी वाट पाहत आहे की मला काहीतरी खायला मिळावं. आणि तुम्ही बघू शकता तो वाट पाहून बसलेला आहे, अत्यंत भुकेला आहे आणि नेहमीच त्याचं या ठिकाणी न राहतं. तुम्ही बघू शकता थकलेला आहे आणि थकून तो या ठिकाणी बसलेला आहे, वाट पाहत आहे काहीतरी खायला मिळेल. आणि मी या ठिकाणी त्याला बघा खायला टाकणार आहे. गोड जर आपण त्यांना खूप आवडतं, जसं की बिस्किट असते आणि पोटाची पोळी असते, गोड पोळी असते, ते खूपच आवडतं. कुत्र्यांना पण गोड आवडतं, त्या गोड पदार्थ ते बिस्किट चांगलं बसलेला आहे, वेट करत आहे. त्याला मी या ठिकाणी बिस्किट टाकणार आहे. आणि हे बघा की तो किती आवडीला बिस्किट खात आहे. शास्त्रामध्ये सांगितलं जातं किंवा बरेच कथाकार सांगतात की कुत्र्याला तुम्ही काहीतरी अन्न दिलं पाहिजे. ते एक देवाचं प्रतीक या ठिकाणी मानलं जातं. आणि कुत्र्याला जो कुत्रा आहे, कुठलाही कुत्रा असू द्या, कुठल्याही कलरचा असू द्या, त्यांना आपण जर काही दिलं तर राहू केतूचे दोष पण आपले कमी होतात. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे जे प्राणी आहेत ते इतके प्राणी आहेत आणि त्यांना सांगता येत नाही की त्यांना काय पाहिजे काय नाही. आणि ते फिरत असतात शोधामध्ये अन्नाच्या. एक माणूस म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्या गोष्टी प्राण्यांसाठी त्यांना गरज असते, कारण अन्नाची गरज ही त्यांना खूप आहे. कारण त्यांना ते स्वतः अन्न निर्माण करू शकत नाहीत किंवा त्यांना ते आपलं काम करून ते अन्न मिळवतील असे पण नाही. त्याच्यामुळं त्यांना जे काही करण्याचं साधन आहे ते जे काही मिळेल त्यांना देईल, त्याच आधारावर त्या जीवन जगत असतात, तेव्हाच आपलं पोट भरत असतं. मग आपल्या या ठिकाणी लक्षात घ्यायचं एक माणूस म्हणून आपल्याला या ठिकाणी त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करायचा आहे. आणि निसर्गाचा एक